ततः किं ततः किं ततः किं ततः किं कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवा सर्वमेतद्विजातम् मनश्चैन्न गुरुरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति मनश्चैन गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः मनश्चैन गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् क्षमामण्डले भूपभूपालवृन्दै सदा सेवितं यस्य पादारविन्द्यम् मनश्चैनलग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् यशो मे गतं दिक्षु दानप्रतापात् जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रसादात् मनश्चैन गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् न भोगे न योगे न वा वाजिराजो न कान्तामुखे नैव वित्तेषु चित्तम् मनश्चैन गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अरण्येन वा स्वस्य गेहेन कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्धे मनश्चैन गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् गुरोरष्टकं यः पठेत् पुण्य देहि यतिर्भूपतिर्ब्रह्मचारी च गेहि लभेद्वाञ्छितार्थ पदं ब्रह्म संज्ञम् गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम् गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम् गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम् चांगदेवाची गोष्ट तर आपल्याला माहित आहे. गुरु वाचून त्याचे काय परिस्थिती होती. चांगदेवाचा सोडा, नामदेव महाराजांना प्रत्यक्ष पांडुरंगाने ज्या गुरुचं महत्व सांगितलं त्या गुरुचं आपण आता त्यांना प्रार्थना अजून एकदा करूया. त्यांचं महत्व समजलं. आता प्रार्थना आणि शेवटी नाथांची नेहमीप्रमाणे रचना. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशम् आनंदी वल्लभम्. ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास
त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. नाथांनी जशी प्रार्थना केली ज्ञानेश्वर माऊलीची, तशी ज्ञानेश्वर माऊलींनी जे काही कृपा प्रसाद माधव काकांना दिला, तो कसा दिला तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि आपल्यालाही तो प्रसाद मिळावा याकरता साधना करावयाची आहे. तर आज आता माधव काका काय सांगतात आपण पाहूया. माधव काका. रामकृष्ण हरी. माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञान आणि ज्या साधना सांगितल्या त्या त्यांच्या अभ्यासासाठी रुजू झालेल्या सर्व मुमुक्षु व जिज्ञासू साधकांचे मनःपूर्वक स्वागत. माऊली प्रेरणेने आपण सर्वजण जमा झालेलो आहोत आणि आता आपण त्यांच्या चरणी सेवेस प्रारंभ करूया. नेहमीप्रमाणे आपण माऊली स्मरणाने सुरुवात करूया. त्यासाठी ग्रंथाच्या मुखपृष्ठावर असलेल्या माऊलींच्या निर्गुण निराकार अशा संजीवन समाधीस आपण डोळे भरून पाहूया. ते निर्गुण रूप मनात साठवूया आणि श्री गुरुगीतेतील शिवानी पार्वतीला सांगितलेल्या काही श्लोकाद्वारे त्यातील प्रत्येक पदातील भावना माऊलीप्रती मनामध्ये प्रेम, आदर, निष्ठा व भक्ती याद्वारे आणूया. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसि आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आजच्या प्रवचन सेवेच्या सुरुवातीस
आपण नेहमीप्रमाणे भगवद्गीता व श्री ज्ञानेश्वरीच्या प्रयोजनाची उजळणी करूया. प्रयोजन आहे आनंदाची प्राप्ती व दुःखापासून निवृत्ती, आणि हेच प्रत्येकाच्या कर्माचे आणि मनात सुरू असलेल्या शब्द प्रवाहाचे प्रयोजन आहे. आणि हे प्रयोजन सिद्धीस नेणे हेच मुख्यतः भगवद्गीता व श्री ज्ञानेश्वरीचे प्रयोजन आहे. दुसरे प्रयोजन आहे धर्माची संस्थापना, अर्थात रामराज्याची स्थापना, नीती आधारित कर्माद्वारे सुख समृद्धीमध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाऊन सर्वत्र पसायदान प्रत्यक्षात आणणे हे दुसरे प्रयोजन आहे. त्यासाठीची साधना आहे उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती, आणि त्यासाठी ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग या मार्गांच्या साधना त्यांचा सुसमन्वय साधून करणे. ध्येय आहे सुसमन्वयाने साधना सिद्धीस जाऊन आत्म्याचा अनुभव, अर्थात आत्मानुभूती प्राप्त होणे, म्हणजेच जीवनमुक्तावस्था प्राप्त होणे, म्हणजेच अखंडित तुर्यावस्था प्राप्त होणे, म्हणजेच अखंडित उन्मनी अवस्था प्राप्त होणे. ही सर्व एकाच अवस्थेची नावे आहेत, हे लक्षात आणून देणे हेही येथे एक प्रयोजन आहे. आणि ह्यासोबतच कर्मापासूनची निर्लिप्तता प्राप्त करून देणे आणि जगत मिथ्यत्वाची प्रतीती प्राप्त करून देणे. सर्व साधना सिद्धीस गेल्या म्हणजे जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेमध्ये कर्मापासूनची स्पष्टपणे येणारी निर्लिप्तता प्राप्त होते, आणि त्याचप्रमाणे स्पष्टपणे जगत मिथ्यत्वाचा अनुभव अखंडितपणे सहजतेने येत राहतो. अशी अवस्था आत्मानुभूतीद्वारे प्राप्त होते, आणि ती सर्वांना प्राप्त करून द्यावी हेच गीतेचे आणि श्री ज्ञानेश्वरीचे प्रयोजन आहे. आणि त्यामुळेच माऊली काय म्हणतात, गीतेतील तत्वज्ञानासंबंधाने काय खात्री देतात, हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जैने हस्तगत रत्न होय. आणि माऊली काय खात्री देतात, मज समग्रा ते जाणसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझ सांगेन ज्ञान तैसे विज्ञानेसी. म्हणजे माऊलीने खात्री दिलेली आहे की ज्ञानेश्वरी मधील साधना केल्याने आत्म्याचा अनुभव निश्चित प्राप्त होणार आहे. त्यानंतर आपण मागील प्रवचनामध्ये जे आपण सारांशाने पाहिलं त्याचा सारांश आता आपण थोडक्यात पाहूया. सर्वात महत्वाची ज्ञानेश्वरीची पहिली ओवी, तिचे मी पुन्हा एकदा स्मरण करतो. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मा स्वसंवेद्य आहे, म्हणजेच आत्मा ज्ञानरूप, ज्ञानमात्र, ज्ञानदृक्, स्वदृक्, स्वयंप्रकाश आहे. अर्थात आत्म्याचा अनुभव स्वतःलाच स्वतःच्या ठिकाणी येतो, आणि म्हणून आत्म्याच्या अनुभवाला आत्मानुभूती असे म्हटले जाते. त्यानंतर माऊलींनी पहिल्या 84 ओव्यामध्ये सर्वांना नमन केलेलं आहे, ज्यामध्ये श्री गणेशास, नंतर शारदेस, नंतर स्वतःच्या गुरुस, नंतर व्यासांना त्यांच्या अफाट अशा वाङ्मय निर्मितीद्वारे असं सर्वांना नमन केल्याच्या नंतर ज्ञान हे कसं अनुभवास येतं आणि त्यासाठीचं श्रवण कसं करावं
हे माऊलीने पुढील प्रमाणे सांगितलेलं आहे. ते कसं, तर सर्व श्रवण हे अति हळुवारपण चित्ता आणूनिया, हा महत्वाचा साधनेच्या अंगाने असलेला सिद्धांत आपण परत आठवण करून देत आहोत. आणि दुसरं कसं, गंभीरपणे स्थिरावलेणी अंतःकरणे. आणि त्यासाठीचा उपाय काय आहे? अहो अर्जुनाची या पांती, जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पंक्तीला बसून, म्हणजे अर्जुनाप्रमाणे व्याकुळ होऊन, अर्जुनाप्रमाणे शरणागत भाव धारण करून भगवंतांच्या कृपा वलयामध्ये मिरवावयाचं आहे. तर हे आपण विस्ताराने मागे पाहिलं आणि तसा आपण संकल्पही केला की मी आजन्म भगवंतांच्या कृपा वलयामध्ये मिरवणार. आणि त्यासाठी अर्जुनाची जी भूमिका आहे, शरणागत भावाची, विवेकाची, वैराग्याची, व्याकुळतेची, आर्ततेची, ती मी सतत जोपासणार. माऊलीने खात्री दिलेली आहे की आत्मा अनुभवास आणून देईल. आणि त्यासाठीच्या साधनेचा सुसमन्वय माऊलीने कसा सांगितलाय? भक्तीच्या शिवाय ज्ञान वृक्ष होते, भक्तीद्वारे ध्यान सोपे होते. माऊलीने ज्ञान असं सांगितलं आहे की ते ध्यानामध्ये प्रवृत्त करते, सोपेपणाने ध्यान लागते. आणि अशा पद्धतीने लागलेल्या ध्यानाच्या अभ्यासाद्वारे ज्ञान अनुभवास येते. म्हणजे ज्ञानाद्वारे ध्यान आणि ध्यानाद्वारे ज्ञानाचा अप्रोक्षानुभव, असे सुचक्र ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामध्ये आपण पुढे काय पाहिलं की भगवंतांच्या मुखातून ऐकण्याचा, म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसून भगवंतांच्या मुखातून ऐकण्याचा महिमा आपण पाहिला. आणि त्यासाठी आपण एकनाथी भागवतातील ओवी पाहिली, ती मी परत वाचतो. उद्धवास भगवंत उपदेश करीत आहेत आणि भगवंताने उद्धवास उपदेश केला की तू ब्रह्म आहेस. आणि हा उपदेश भगवंतांच्या मुखातून ऐकताच उद्धवाची अप्रोक्षानुभूती एकनाथ महाराजांनी पुढील प्रमाणे सांगितली आहे. तू ब्रह्म म्हणता यदुराजे, तेने हरखाचे निपुंजे, उद्धव नाचे स्वानंद भोजे, वैकुंठ राजे तुष्टले. म्हणजे तेच ज्ञान भगवंताच्या मुखातून आपण ऐकत आहोत, ही भूमिका ज्ञानाची अप्रोक्षानुभूती प्राप्त करून देते. अन्यथा भक्तिविना असलेलं ते ज्ञान फक्त शब्द समृद्धी करत जातं. शब्दाने समृद्ध होणे हे आत्म्यासंबंधीचं अज्ञान दूर करण्यासाठी आवश्यक आहे. आणि अशा रीतीने आत्म्यासंबंधीचं अज्ञान एकदा दूर झालं की ज्या ज्ञानामुळे ते दूर झालं, ते ज्ञान मनातून पूर्णतः संपल्याशिवाय, शब्दरहित मनाची अवस्था प्राप्त झाल्याशिवाय ज्ञानाची अप्रोक्षानुभूती येत नाही. परत एकदा, परोक्ष आणि अप्रोक्ष, व्यवहारातील सर्व ज्ञान हे परोक्षत्वाने मिळते. व्यवहारातील सर्व ज्ञान आणि तसंच सर्व शास्त्रांचा अनुभव हा परोक्षत्वाने येतो. म्हणजे ज्ञात्यास ज्ञेय असलेले वस्तूचे, शास्त्राचे, अनुभवाचे ज्ञान हे ज्ञानाद्वारे प्राप्त होते. म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या त्रिपुटीद्वारेच व्यवहारातील सर्व अनुभव आणि सर्व शास्त्रांचं शाब्दिक ज्ञान हे दोन्ही
त्रिपुटीद्वारेच प्राप्त होतं. म्हणजे मी ज्ञाता आहे आणि मला इंजिनिअरिंग, मेडिकल अशा विविध शास्त्राचा ज्ञान, हे ज्ञेय असलेल्याचं ज्ञान शब्दाद्वारे प्राप्त होतं. अर्थात ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या त्रिपुटीद्वारेच सर्व व्यवहारातील ज्ञान आणि व्यवहारातील अनुभव प्राप्त होत असतो. त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आत्म्याचा अनुभव प्राप्त होतो. आत्म्याचं जे ज्ञान आहे म्हणजे शब्द ज्ञान आहे, नॉलेज आणि इन्फॉर्मेशन, हे ज्ञान व्यवहारातील ज्ञानाप्रमाणेच त्रिपुटीद्वारेच प्राप्त होतं, म्हणजे परोक्षत्वाने प्राप्त होतं. आणि त्याचा अनुभव अपरोक्षत्वाने स्वतःच्याच ठिकाणी स्वतःला प्राप्त होतो. म्हणजे काय होतं? ज्ञाताच ज्ञेय होतो. व्यवहारामध्ये ज्ञेय वेगळं आणि ते समजण्यासाठीचं ज्ञान हे दोन्ही ज्ञात्यापासून वेगळे असतात. आणि ज्या वेळेस अपरोक्षानुभूती येते त्यावेळेस ज्ञाताच ज्ञेय होतो. अशा रीतीने ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी संपलेली असते. म्हणून त्या अनुभवास अपरोक्षत्वाने अनुभव येणे असं म्हटलं जातं. म्हणूनच त्यास ज्ञानाची अनुभूती, आत्मानुभूती असं म्हटलं जातं. तर त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवावं की त्रिपुटी रहिततेने अपरोक्षत्वाने ज्ञानाचा अनुभव येतो. ज्या वेळेस तुम्ही त्रिपुटी रहित होता त्याच वेळेस तुम्हाला ज्ञानाच्या अपरोक्षानुभूती प्राप्त होते. तर अशा रीतीने आपण त्यासाठीचा उपाय म्हणून काय पाहिलं की तैसिया पंडू कुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपा वशे अवलीळा रक्षील आता. त्यामुळे भगवंताच्या कृपा वलयामध्ये राहून आपणास ते ज्ञान ग्रहण करावयाचं आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं की विविध पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या आपण पाहिल्या. जशी तितिक्षेची व्याख्या पाहिली. त्यानंतर आपण मायाची व्याख्या पाहिली. त्यानंतर अविद्या आणि माया, व्यष्टी स्तरावरील अविद्या आणि सर्वांची मिळून असलेली समष्टी स्तरावरील अविद्या म्हणजे माया. अशा रीतीने आपण माया आणि अविद्या या पारिभाषिक शब्दांना पाहिलं. आणि सर्व ज्या उपाधी आहेत, म्हणजे मी असा असा नाव, चेहरा, उंची, वय असणारा, अशा अशा विद्याद्वारे विभूषित असणारा, अशा अशा स्त्री, पुत्र, सत्ता, संपत्ती, कीर्ती याने विभूषित असणारा, ह्या सर्व ज्या उपाधी आहेत, ह्या उपाधी ज्या वेळेस संपतात, ह्या आणि त्या उपाधी संपणं कसं शक्य आहे हे आपण शंकराचार्यांच्या त्यांनी दिलेल्या विवेक चूडामणीमध्ये दिलेल्या उदाहरणाद्वारे पाहिलं की जर राजाचं राज्य गेलं तर तो राजा राहत नाही, योद्ध्याची तलवार गेली तर तो योद्धा राहत नाही. म्हणजे राजाचं राज्य जाणं अवघड आहे पण जाऊ शकतं, योद्ध्याची तलवार हे जाणं अवघड आहे पण जाऊ शकते. आणि त्या अशा रीतीने ज्या आता आपण उपाधी म्हणून स्वतः तद्रुपतेने पाहतो, स्वतःमध्ये आणि उपाधीमध्ये भेदच दिसत नाही, आणि तो भेद निघून गेला तर व्यवहार शक्य नाही अशी समजूत झालेली आहे, अशी सार्वत्रिक समजूत झालेली आहे. तर यांचा उपाधी म्हणून ह्या जर का आपणा साक्षीभावाद्वारे समजत राहिल्या तर व्यवहारही होतो, सात्विक कर्माची उभारणी होते, आणि सात्विक कर्माची उभारणी मोठ्या प्रमाणावर मेघवृंदाप्रमाणे झाल्यानंतरच पसायदान अस्तित्वात येतं. तर अशा रीतीनं हे सुचक्र पुढे नेण्यासाठी आपण मागच्या वेळेला आपण आलो होतो. श्लोक 23 आणि 24, अध्याय 2 मधील श्लोक 23 आणि 24 आपण
पाहिला आणि श्लोक 25 पाहताना आपण मागच्या प्रवचनास विराम दिला होता. तर काय होतंय, तो श्लोक 24 काय होता? अछेद्योयम अदाह्योयम क्लेद्यो अशोष्य अक्लेद्यो अशोष्य एवच नित्य सर्वगताः स्थानो अचलोयम सनातनाः. तर अजून सुस्पष्ट पदच्छेद काय? अछेद्योयम म्हणजे अछेद्य अयम. अयम म्हणजे हा, हा म्हणजे आत्मा. आत्मा कसा आहे? अछेद्य. अदाह्योयम म्हणजे अदाह्य अयम. हा आत्मा अदाह्य म्हणजे जाळण्यास अशक्य असणारा आहे. अक्लेद्यो अशोष्य म्हणजे हा भिजविण्यास आणि सुकविण्यास अशक्य असा आहे. आणि का? तर तो नित्य आहे, सर्वगत आहे, सर्वगत आहे, सर्वव्यापी आहे. व्यापी कसा आहे तो? अर्थात वस्तू, व्यक्ती इत्यादींच्या कणाकणात एक रूपाने विद्यमान अशा रीतीने तो सर्वव्यापी आहे, अचल आहे, स्थिर आहे. म्हणजे असं वाटायला नको की झाडं स्थिर आहेत पण स्वतःच्या ठिकाणी हलतात, त्यामुळं स्थिर आणि अचल अशी दोन पदं आलेली आहेत. आणि सनातन म्हणजे अनादी आहे. अशा रीतीने आत्म्याचं लक्षण, आत्म्याचं स्वरूप ह्या श्लोकामध्ये 9 प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. आणि श्लोक 25 मध्ये उर्वरित 3 जी अजूनच महत्वाची पदं आहेत त्याद्वारे आत्म्याचं रूप, आत्म्याचं लक्षण, आत्म्याचा स्वभाव, आत्म्याचा धर्म, आत्मा कसा आहे आणि ते लक्षात आल्यामुळे आत्माच्या अनुभवाच्या दिशेने वाटचाल होते, अशी 3 प्रमुख पदं पुढील श्लोकामध्ये आहेत. श्लोक 25. अव्यक्तोयम अचिंतोयम अविकार्योयम उच्यते. 3 पद आहेत. अव्यक्तोयम म्हणजे काय? अव्यक्त हा अयम, अयम म्हणजे आत्मा. आत्मा अव्यक्त आहे. अचिंत्योयम, अचिंत्य अयम म्हणजे आत्मा अचिंत्य आहे. अविकार्योयम म्हणजे अविकार्य अयम म्हणजे आत्मा अविकारी आहे. असं उच्यते म्हणजे सर्वश्रुत आहे, सर्व मान्य आहे. तस्मादेवं विदित्वेनं नानु शोचितुम अर्हसि. तर काय? हा आत्मा अव्यक्त म्हणजे पंचेंद्रिय, प्रत्यक्षादी प्रमाण, तर्क तसेच ज्ञाता ज्ञान ज्ञेय या त्रिपुटीद्वारे न अनुभवता येणारा, अरूप निराकार अर्थात वृत्ती ज्ञानाद्वारे न अनुभवता येणारा हा आत्मा आहे. तसेच हा आत्मा अचिंत्य म्हणजे मन व बुद्धीच्या जाणीवेच्या कक्षेत न येणारा आणि हा आत्मा अविकारी म्हणजे निर्विकार, परिणाम न पावणारा, त्रिगुणातीत असा आहे, असे सर्वमान्य आहे. म्हणून या आत्म्याला वर सांगितल्याप्रमाणे अनुभवून शोक करू नकोस. तर आता इथे अनुभवून शोक करू नकोस ह्या पदाद्वारे अर्जुनाचा श्रीकृष्णाशी संवाद सुरू आहे हे लक्षात घेऊन भगवंतांचं सानिध्य अनुभवायचं आहे. तर आपण काय होतं काय की आपण ज्ञान कडे दृष्टी जाते आणि त्यामुळे आपण जरी प्रत्येक वेळेस म्हणत असलो की गीता ही श्रीकृष्णार्जुन संवाद रूप आहे असं आपण म्हणतो नेहमी, पण अनुभवत नाही. तर त्यामुळे पुष्कळ श्लोकामध्ये कौंतेय, पार्थ, गुडाकेश अशा प्रकारची संबोधन आहेत आणि ही संबोधनं ज्या ज्या वेळेस आपण वाचतो, ऐकतो त्यावेळेस अर्जुनाच्या पंक्तीला बसून भगवंत स्वमुखाने आपणा सांगत आहेत. आणि त्यासाठीचा एक आपण सोपा उपाय मागच्या वेळेस काय पाहिला?
आणि तो नेहमीच लक्षात ठेवायचा, तो म्हणजे मी भगवंतांचा आणि भगवंत माझे. तर ह्या पद्धतीने आपण नेहमी आपली जर का भूमिका ठेवली तर अध्यात्म समजणे आणि अनुभवाप्रत जाणे आणि अंतिमतः त्याचं अनुभवामध्ये रूपांतर होणे, ह्या गोष्टी सहजतेने शक्य होतात. आणि सहजता ही फार महत्वाची आहे. ज्ञान म्हटलं की काहीतरी अवघड आहे आणि त्यामुळे ते समजून घेण्यासाठी खूप असं कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे, खूप एकाग्रतेची गरज आहे. आणि काय होतं की अशा एकाग्रतेमुळेच मग अनुभवण्याची प्रक्रिया कमी होते. आणि म्हणून माऊली काय म्हणतात, स्थिरावलेली अंतःकरणे आणि हळुवारपणा चित्तास आणून, म्हणजे प्रांजळपणाने ते ज्ञान सहजतेने ग्रहण करायचं आहे. ते ज्ञान अवघड आहे असं मुळीच नाही. आताच आपण पाहिलं की काय आहे, आत्मा अव्यक्त आहे, आत्मा अचिंत्य आहे, आत्मा अविकारी आहे. ह्या 3 पदामध्ये अध्याय 2च म्हणजे सांख्ययोगाचं सार आहे म्हटलं तरी अनुचित ठरणार नाही. आणि त्यामुळंच अध्याय 2ला मोक्षाचं द्वार समजण्यात येतं. आणि ही 3 पद त्या मोक्षांचं खऱ्या अर्थाने द्वार आहेत. आणि त्यामुळे ह्यावर आपण विस्ताराने विवेचन केलेलं आहे. आणि माऊलींच्या 4च ओव्या आहेत, पण त्या 4 ओव्यांच्या मध्ये आपण इतर अध्यायातील अध्याय, विशेषतः अध्याय 15 मधील ओव्यांचा आपण चिंतन करून ह्या 3 महत्वाच्या पदांचं आपण विस्ताराने चिंतन केलेलं आहे. तर त्यासाठी आपण आता पहिली ओवी काय आहे, हा तर्काची दिठी गोचर नोहे किरीटी, ध्यान याचिया भेटी उत्कंठा वाहे. अचिंत्य या पदावरील ही ओवी आहे. हा तर्काची दिठी गोचर नोहे किरीटी. हा तर्कास म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाण, अनुमानादी प्रमाण या प्रमाणांना दिसणारा नाही, अनुभवास येणारा नाही, अर्थात अचिंत्य आहे. आणि ध्यान आत्म्याच्या भेटीची उत्कंठा सतत वाहत असते. तर ह्याचा आपण ही जी पदं आहेत, अव्यक्त आणि अचिंत्य, ही पदं अध्याय 12 मध्ये सुद्धा आलेली आहेत. अध्याय 12 श्लोक 3 मध्ये सुद्धा हीच 2 पदं आलेली आहेत. त्यावरून अचिंत्य आणि अव्यक्त ही पदं किती महत्वाची आहेत हे ह्या निमित्ताने लक्षात घ्यावं. आत्मा अचिंत्य आहे, अर्थात तो चिंतनाचा विषय होऊ शकत नाही, हे एक सत्य आहे. आणि दुसरं सत्य काय आहे की ध्यानाभ्यासाच्या निरंतरतेने चित्ताची शुद्धी, चित्ताची सावधानता, मनात वाहणाऱ्या शब्दांच्या प्रवाहाची रहितता, बुद्धीची सूक्ष्मता साधली की स्वसंवेद्य आत्मा अनुभवास येतो. तर त्यामुळे आत्म्याच्या अमर्याद व विलक्षण आनंदाचा अनुभवास येतो. आणि त्यासाठी आपण ध्यानाभ्यासाची सांगड ज्ञानाशी आपण घातलेली आहे. ध्यानाभ्यासाच्या निरंतरतेनंतर, म्हणजे ध्यानाभ्यास आपण कसा करतो, डोळे बंद करून करतो. आणि डोळे बंद करून ध्यानाभ्यासाच्या निरंतरतेने, म्हणजे ध्यानाभ्यास करताना डोळे बंद असतात आणि मनामधील शब्दाची रहितता हळूहळू जाणवावयास लागते. काही कालावधीसाठी जाणवते, पुन्हा मनात शब्द येतो, एखादा विचार येतो, पुन्हा आपण त्या प्रति जागरूक होतो आणि मग पुन्हा तो विचार चालला जातो. असा जेव्हा अभ्यास आपणास होतो, ध्यानाभ्यास आपला रोजचा सुरू राहतो, त्यावेळेस मनामध्ये शब्दरहितता जास्त कालावधीसाठी जाणवणे सुरू होते. असा ध्यानाभ्यास झाला म्हणजे मग जागृतीमध्ये जो मनामध्ये सतत शब्द प्रवाह सुरू असतो, मनामध्ये वटवट सुरू असते,
ही वटवट, शॅटरिंग ऑफ माइंड, ही वटवट हळूहळू कमी होते आणि मग भगवंताची कृपा होते, माऊलींची कृपा होते आणि मग प्रशांतीचा अनुभव सुरू होतो. शब्दरहित असलेल्या मनाचा अनुभव सुरू होतो. इथे हे नेहमी लक्षात ठेवावं. चिंतन करणे, विचार करणे हे मनुष्य जातीचं वैभव आहे आणि मनात सतत विचार येत राहणे, सतत चिंतन सुरू राहणे, चिंतन करणे वेगळं आणि चिंतन सुरू राहणे, मनामध्ये विचार प्रवाह सुरू राहणे हे मानव जातीचं दौर्बल्य आहे. ह्या दुर्बलतेतून बाहेर आलं की आपोआप सहजतेने आत्म्याचा अनुभव सुरू होतो. आणि ही साधना अत्यंत विस्ताराने माऊलीने अध्याय 18 मध्ये, ज्याला भगवंतानी क्रमयोग म्हटलेला आहे आणि माऊलीने ज्या राजयोग म्हटलेला आहे, तर त्या ठिकाणी ही साधना विस्ताराने सांगितलेली आहे. आणि ती ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस आपणास लक्षात येईल की ती साधना ध्यानाशिवाय करता येणं शक्य नाही. म्हणजे ध्यान हे आत्मानुभूतीकडे जाणारं अत्यंत आवश्यक अंग आहे आणि ध्यानाद्वारेच ज्ञानाचा खड्गाप्रमाणे वापर होतो, हत्याराप्रमाणे वापर होतो. ज्ञानाचा जर आत्मानुभूतीसाठी, जगत सत्यत्वाच्या प्रतीती संपविण्यासाठी, कर्माची निर्लिप्तता संपविण्यासाठी ज्ञानाचा खड्गाप्रमाणे वापर तेव्हाच होतो जेव्हा ज्ञानास ध्यानाची जोड प्राप्त होते. आता इथे आपण ध्येयाकार वृत्ती आणि आलंबन ह्या दोन पारिभाषिक शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया. मनामध्ये जे जे येतं आणि आणता येतं त्यास आलंबन म्हटलं जातं. जसं उंदराच्या बिळाच्या बाहेर मांजर उंदराची सतत वाट पाहत टपून बसलेलं असतं. म्हणजे काय? मांजराने स्वतःच्या मनास उंदीर हे आलंबन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बगळा माशाचं ध्यान करतो, कामुक पुरुष स्त्रीचं ध्यान करतो, लोभी पुरुष पैशाचं ध्यान करतो. ही जी उदाहरणं आहेत, म्हणजे कोणती? मासा, स्त्री, संपत्ती आणि उंदीर ही आलंबनाची उदाहरणं आहेत, असं लक्षात घ्यावं. आणि अशा रीतीने आलंबन हा पारिभाषिक शब्द लक्षात ठेवा. आता काय होतं? पैसा, स्त्री व मासा ही उदाहरणं आपण पाहिली. इतरांचा ऐकलेला अनुभव, जसे युद्धाचे दृश्य, कल्पना, जसा पंख असलेला सिंह, स्मृती म्हणजे जुना आघात किंवा विषयोपभोग, हे जसे विचार, रूप, भावनाद्वारे म्हणजेच वृत्ती प्रवाहाद्वारे मन आलंबन म्हणून धारण करू शकते, तशा प्रकारे वृत्तीद्वारे आत्मा ध्यानासाठी, चिंतनासाठी मनास आलंबन होऊ शकत नाही. हे आलंबन अशा पद्धतीने आपण लक्षात घेतलं. आता वृत्ती, वृत्ती हा नेहमी अध्यात्मशास्त्रामध्ये येणारा शब्द आहे. तर सोपं होण्यासाठी, म्हणजे विशेषतः ध्यानाच्या संदर्भात वृत्ती आणि विचार यांना पर्यायी शब्द समजावा. तसंच चित्त आणि मन यांना पर्यायी शब्द समजावा. असं समजलं की अध्यात्मशास्त्र सोपं होतं. एकाच अंतःकरणास कार्याप्रमाणे मन, चित्त, बुद्धी व अहंकार असं समजण्यात येतं. त्यालाच अंतःकरण चतुष्टय असं म्हटलं जातं. ज्ञान म्हणून
शब्दज्ञान म्हणून मन आणि चित्तातला फरक हा आपण पाहिलाही आहे, पाहू सुद्धा. पण ह्या दोघांना तुम्ही ध्यानासंदर्भात पर्यायी समजलात की शास्त्र खूप सोपं होतं. तर त्यामुळं कसं समजायचं? मनात येणारा विचार प्रवाह म्हणजे चित्तात येणारा वृत्ती प्रवाह. मन विचार प्रवाहापासून रहित झालं म्हणजेच चित्त हे वृत्ती प्रवाहापासून रहित झालं असं समजावं. मनामध्ये काय येऊ शकतं? जे परिच्छिन्न आहे, म्हणजे ज्याला मर्यादा आहे, ज्याला बाउंड्री आहे, अशीच गोष्ट मनात येऊ शकते. म्हणजे आकार आहे, रूप आहे, परिच्छिन्नता आहे. म्हणजे कसं, प्रेम ही भावना, क्रोध ही भावना, ह्या वेगवेगळ्या भावना आहेत, म्हणजे एकमेकापासून ह्या भिन्न आहेत, परिच्छिन्न आहेत. तर त्यामुळं आपण अशी एखादी भावना मनात आणू शकतो, क्रोध किंवा प्रेम, किंवा आपण एखादा आकार मनामध्ये आणू शकतो, एखादी मूर्ती मनात आणू शकतो आपण, किंवा एखादा प्राणी मनात आणू शकतो आपण. तशा पद्धतीने आत्म्यास मनामध्ये म्हणजे चित्तामध्ये विचार प्रवाहाद्वारे किंवा वृत्ती प्रवाहाद्वारे आणता येत नाही, कारण आत्मा अचिंत्य आहे. आता वृत्तीची व्याख्या समजून घ्यायला पाहिजे. एखादं शास्त्र जेव्हा आपण खोलात जाऊन समजून घेऊ इच्छितो त्यावेळेला, आणि व्याख्या ही थोडी अवघड असते, थोडी क्लिष्ट असते. आता वृत्ती प्रभाकर ही आपल्या जसा ग्रंथ जसा पसरट आकाराचा आहे ना, अशा पसरट आकाराची साधारणपणे 300-300 पानं, 300-400 पानं असतील. भाग 1 आणि भाग 2, वृत्ती प्रभाकर भाग 1 आणि भाग 2. म्हणजे त्याचा मुख्य गाभा काय आहे? वृत्ती. म्हणजे एक वृत्तीवर जर एवढी ग्रंथ लिहिला जाऊ शकतो, तर कमीत कमी आपणास त्याची व्याख्या तरी पूर्णपणे माहिती पाहिजे. आणि मग ती क्लिष्ट आहे, आम्हाला अध्यात्म सोपं करून सांगा, अशा पद्धतीने जाणंही योग्य होणार नाही. आणि त्यामुळे आता आपण वृत्तीची व्याख्या पाहूया. वृत्तीची व्याख्या काय आहे? अंतःकरणाच्या प्रकाशक परिणामाला वृत्ती असे म्हणतात. इंग्लिशमध्ये अजून सोपं आहे, रिपल्स इन द कॉन्शियसनेस. अंतःकरणाच्या प्रकाशक परिणामाला, अंतःकरणाच्या म्हणजे मन चित्त बुद्धी अहंकाराच्या प्रकाशक परिणामाला वृत्ती असे म्हणतात. माया, अविद्या किंवा अंतःकरण यांचा ज्ञानरूप परिणाम म्हणजे वृत्ती किंवा वृत्तीज्ञान. अवघड आहे, पण परत एकदा वाचलं तर लक्षात येईल. माया, अविद्या किंवा अंतःकरण यांचा ज्ञानरूप परिणाम म्हणजे वृत्ती किंवा वृत्तीज्ञान. ज्यावेळेस आपण अविद्येने ग्रासित असतो त्यावेळेस अंतःकरणामध्ये जो प्रकाशक परिणाम जाणवतो त्यास वृत्ती हा पारिभाषिक शब्द आहे. आता व्याख्येच्या क्लिष्टतेत न जाता वृत्ती ही पारिभाषिक संज्ञा पुढील प्रमाणे लक्षात घ्यावी. मन चित्त बुद्धी अहंकार म्हणजे अंतःकरणामध्ये कशा प्रकारे परिणाम तयार होतो, कशा प्रकारे प्रकाशकता येते, हा विषय अशा अशा कारणासह तर्कासह म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाणासह समजला. हा प्रकाशक परिणाम आहे अंतःकरणाचा. मला हा विषय अशा अशा कारणाद्वारे अशा अशा तर्कासह प्रत्यक्षादी प्रमाणासह मला हा समजला. म्हणजे माझा जो काही जीवनासंबंधितचा अनुभव आहे, अशा अशा कारणाद्वारे अशा अशा गोष्टी घडत असतात इत्यादी, असा जो स्वतःचा जो अनुभव आहे, तर्काद्वारे समजण्याचा जो अनुभव आहे, त्या पद्धतीने मला समजलं, म्हणजे ही झाली वृत्ती. हे झालं वृत्तीचं उदाहरण. दुसरं उदाहरण काय? जे थोडंसं अनुभवाच्या स्तरावरचं असतं. म्हणजे कसं, सुख दुःखादी द्वंद्व मला समजलं, म्हणजे हे योग्य आहे, अयोग्य आहे, हे मान आहे, हे अपमान आहे, असे विविध द्वंद्व हे मला अनुभवाद्वारे समजलं. मला म्हणजे समजा पोळलं, आपण तितिक्षेच्या मध्ये उदाहरणात पाहिले ना, तर हा अनुभव
हा कशाद्वारे आला? वृत्तीद्वारे आला. मला हे समजलं, हा अनुभव जसा वृत्तीद्वारे आला, तसं एखाद्याने क्लिष्ट करून आध्यात्मिक ज्ञान सांगितलं किंवा कोणतं तरी ज्ञान सांगितलं, तर काय जाणवतं आपल्याला? हे मला समजलं नाही. हे मला समजलं नाही ही सुद्धा वृत्ती आहे. हे मला समजलं, हे जसं वृत्तीचं उदाहरण आहे, तसं हे मला समजलं नाही हे सुद्धा वृत्तीचं उदाहरण आहे. हे आठवलं, हे सुद्धा वृत्तीद्वारे. स्मृती, हे आठवलं, ही एक वृत्ती आहे. ही कल्पना आहे, स्वतःच्या मनामध्ये आपण कल्पना केली, काय म्हणतो आपण त्याला, मनोराज्य केलं. ते कशाद्वारे? वृत्तीद्वारे. हे मला अर्धवट समजलं. म्हणजे काय? भ्रम. ही सुद्धा वृत्ती आहे. म्हणजे काय इंग्लिशमध्ये सांगायचं तर डेल्युजन, इल्युजन, हेल्युसिनेशन ही सुद्धा वृत्तीची उदाहरण आहे. इल्युजन कशाला म्हणायचं? मृगजळ. तिथे पाणी नसताना पाणी आहे असं जे जाणवलं, हा जो भ्रम जाणवला, हे वृत्तीचं उदाहरण आहे. आणि समोर काहीच नसताना भूत जाणवलं, हे हेल्युसिनेशन आहे. हे सुद्धा वृत्तीचंच उदाहरण आहे. तर अशा रीतीने ही, म्हणजे थोडक्यात काय, की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा असलेल्या अंतःकरणास जे जे समजतं, समजत नाही, भ्रम होतं, आठवतं, कल्पना, ह्या सर्व वृत्ती प्रवाहाची उदाहरणे आहेत. तर त्यामुळं वृत्ती आणि आलंबन ही दोन शब्द आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण काय पाहिलं, की अनुभव आणि आत्मानुभूती. व्यवहारामध्ये जो येतो तो अनुभव, कारण तो त्रिपुटीद्वारे येतो. तर त्रिपुटी मला असं वाटतं अजून एकदा आपण स्पष्टपणे समजून घेऊया. कारण व्यवहारातील सर्व ज्ञान आणि अनुभव हा त्रिपुटीद्वारे होतो. म्हणजे काय होतं, एक उदाहरण घेऊया. ग्रंथात पुढे आलेलं आहे ते उदाहरण आहे, साधं सोपं उदाहरण घेऊया. तहान लागली, आपण समोर पाहिलं, आपल्याला माठ दिसला. म्हणजे काय झालं? माठ काय आहे? दृश्य. मी काय आहे? दृष्टा. आणि दृष्टीद्वारे माठ दिसला. म्हणजे काय झालं? दृष्टा, दृष्टी, दृश्य ही त्रिपुटी अस्तित्वात आली. मग आपल्याला माठ दिसला किंवा आपल्याला काय झालं, ते जे दृश्य दिसलं, मग आपल्याला ज्ञान झालं की हा माठ आहे. म्हणजे काय झालं? ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी अस्तित्वात आली. म्हणजे कसं? माठ हे ज्ञेय, मी ज्ञाता, आणि मला ज्ञेय असलेल्या माठाचं ज्ञान झालं. अशा रीतीने ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी अस्तित्वात आली. मग काय झालं? तुम्ही चालत माठाकडे गेलात. म्हणजे काय झालं? तुम्ही झालात कर्ता, आणि तुम्ही काय केले? चालण्याची क्रिया. आणि काय झालं? कर्माची काय निर्मिती झाली? माठापर्यंत पोहोचणे ही कर्माची निर्मिती झाली. अशा रीतीने काय झालं? कर्ता, क्रिया, कर्म, कर्त्याने केलेल्या क्रियेद्वारे झालेली कर्माची उभारणी. अशा रीतीने कर्ता, क्रिया, कर्म ही त्रिपुटी अस्तित्वात आली. मग त्यानंतर काय झालं? तुम्ही पाणी प्यालात. म्हणजे काय झालं? तुम्हाला तुमची तहान भागली. म्हणजे काय झालं? तुम्ही भोक्ता झालात. आणि भोग्य असलेल्या म्हणजे पाण्याच्या भोगण्याद्वारे, म्हणजे पिण्याद्वारे तुमची तहान भागली. म्हणजे काय झालं? भोक्ता, भोग्य, भोग ही त्रिपुटी अस्तित्वात आली. म्हणजे सुरुवात काय केली आपण? माठाकडे पाहिलं, दृश्य दिसलं, दृष्टा, दृष्टी, दृश्य ही त्रिपुटी अस्तित्वात आली. मग काय झालं? की ज्ञान झालं की हा माठ आहे. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी अस्तित्वात आली. मग तुम्ही काय केलं? चाललात. म्हणजे काय झालं? कर्ता, क्रिया, कर्म ही त्रिपुटी अस्तित्वात आली. मग तुम्ही पाणी प्यायलात. म्हणजे भोक्ता,
भोग, भोग्य ही त्रिपुटी अस्तित्वात आली. म्हणजे काय झालं, सुरुवात तुम्ही द्रष्टा या भूमिकेत होता, नंतर तुमची भूमिका बदलून ती झाली ज्ञाता, नंतर तुमची भूमिका बदलून ती झाली कर्ता, नंतर तुमची भूमिका बदलून तुम्ही झाली भोक्ता. म्हणजे दृष्टा, ज्ञाता, कर्ता, भोक्ता अशा चार प्रमुख भूमिकेद्वारे व्यवहारातील सर्व ज्ञान आणि अध्यात्मातील सर्व ज्ञान संपादन केलं जातं आणि व्यवहारातील सर्व अनुभव या चार भूमिकेद्वारे संपन्न होतो. मग ते एका नवख्या डॉक्टरचं इंजेक्शन देणं असो, किंवा एखाद्या प्रथितयश सर्जनचं ऑपरेशन करणं असो, किंवा जज समोर आर्ग्युमेंट करणं असो, किंवा इंजिनिअरिंग प्रबंधन असो, कुठलाही अनुभव असो, हा अनुभव या चार त्रिपुटीद्वारेच येतो. म्हणजे दृष्टा, ज्ञाता, कर्ता, भोक्ता अशा त्रिपुटीद्वारेच येतो. तर अशा त्रिपुटीद्वारे आत्म्याचा अनुभव येऊ शकत नाही. आपण या एवढ्या त्रिपुटी का समजून घेतल्या? कारण या त्रिपुटीद्वारे व्यवहारातील अनुभव, व्यवहारातील ज्ञान प्राप्त होतो. तसंच त्रिपुटीद्वारे आध्यात्मिक शब्दज्ञानही प्राप्त होतं. पण आत्म्याचा अनुभव अशा त्रिपुटीद्वारे प्राप्त होत नाही. कारण भगवंताने जे सांगितलं काय, की आत्मा अचिंत्य आहे. आणि माऊलीने काय सांगितलं, हा तर्काची दिठी गोचर नोहे किरीटी. तर अशा रीतीने आपण हा अनुभव आणि आत्मानुभूती ह्या पारिभाषिक संज्ञा आपण समजून घेतल्या. आता आपण इथे अध्याय 15 मधील महत्वाच्या ओव्यांच्या द्वारे जे समष्टी ज्ञान सांगण्यात आलेलं आहे त्या अध्याय 15 मधील आहेत आणि अध्याय 15 मधील महत्वाच्या असलेल्या ओव्या आहेत. तर अध्याय 15 श्लोक 4 मध्ये भगवंत उपदेश करतात, परमपदाचा म्हणजे पुरुषोत्तमाचा, आत्म्याचा चांगल्या प्रकारे शोध घेतला पाहिजे. तत्पदम परिमार्गितव्यम अशी श्लोक 4 मधली पद आहेत. तत्पदम परिमार्गितव्यम आणि परमपदाचा म्हणजे आत्म्याचा, जिथे त्यास पुरुषोत्तम म्हटलेला आहे, त्याचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा. सुरुवातीस आपण हा थोडक्यात श्लोकाचा अर्थ पाहूया. त्या परमपदाचा शोध चांगल्या प्रकारे घ्यावा आणि जे प्राप्त झाल्यावर मनुष्य संसारात परत येत नाही, असा श्लोक 4 द्वारे 15व्या अध्यायात भगवंताने सांगितलेला आहे. शोध त्याचाच घेतला जातो जे पूर्वीपासून विद्यमान आहे. म्हणजे आपण मागील प्रवचनात पाहिलं एकदा की डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन, तर आत्म्याचा हा शोध आहे म्हणजे डिस्कव्हरी आहे. आत्मा आहेच आहे, तर काही निर्माण करायचा नाही आपल्याला, नवीन काही प्रक्रियेद्वारे आत्म्याची निर्मिती करावयाची नाही. तर आत्मा आहेच आहे आणि त्याचा शोध घ्यावयाचा आहे. आणि तो शोध घेतल्यानंतर, जे प्राप्त झाल्यानंतर मनुष्य संसारात परत येत नाही, असा श्लोक 4चा अर्थ आहे. जेथून अनादी संसार वृक्षाची प्रवृत्ती विस्तारली आहे, त्या आदिपुरुष परमात्म्याचेच निधिध्यासन केले पाहिजे, असं श्लोक 4 मध्ये सांगितलेलं आहे. परमपदाचा आत्म्याचा शोध चांगल्या प्रकारे घ्यावा असे भगवंताने सांगितले. तो शोध कसा घ्यावा हे माऊलीने विस्ताराने सांगितलेलं आहे. तर सुरुवातीस आपण काय करूया की त्यातील काही ज्ञानासंबंधाने असलेल्या ओव्यांचा आपण आधी अर्थ पाहूया. तर तिथली ओवी 229 आपण पाहूया. तर अध्याय 15 आणि ह्या सर्व ओव्या अध्याय 15 मध्ये महत्वाच्या आहेत आणि त्या समष्टी ज्ञान सांगणारे आहेत, व्यापक असलेलं ज्ञान सांगणारे आहेत. पण माऊलीने ते कसं सांगितलेलं आहे,
की ज्यामुळे आत्मा अनुभवास येईल. आणि ते माऊलीने अध्याय 15 मध्ये सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे. आता ठीक आहे. आणि आपण मागच्या वेळेला पाहिलं की अध्याय 16 मध्ये सुद्धा ओवी 44 द्वारे सांगितलेलं आहे की मी ह्यापूर्वी, म्हणजे ह्या पाठी हा शब्द तिथे आहे, ह्या पाठी म्हणजे 15व्या अध्यायात जे ज्ञान तुम्हाला सांगितलेलं आहे ते आत्मरूप अनुभवास येईल अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. हे ह्या ओव्यांचं वैशिष्ट्य आहे. पण ज्यांना हा संबंध लक्षात आलेला नाही ते ज्ञान समृद्ध असलेले, म्हणजे शब्द समृद्ध असलेले ज्या वेळेला अशा ओव्यावर प्रवचन करतात त्यावेळेला खूपच क्लिष्टता निर्माण होते. तर ती क्लिष्टता जाण्यासाठीचा एक साधा सोपा उपाय माऊलीने सांगितलेला आहे, तो म्हणजे आत्मा स्वसंवेद्य आहे. क्लिष्टता एक क्लिष्टता येऊ लागली की हा मंत्र मनात आणायचा, की शाब्दिक क्लिष्टदानाची क्लिष्टतेची सर्व शक्यता संपून जाते. तर काय आहे ओवी 229, तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जे उभे होय त्याची यया अंतु आहे एरवी नाही. तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जे उभे होय त्याची यया अंतु आहे एरवी नाही. जगत सत्यत्वाची म्हणजे संसार वृक्षाच्या सत्यत्वाची प्रतीती सर्वांना अविद्येमुळे येत असते. ही अविद्या खाऊन टाकणारे ज्ञान जेव्हा उभे राहते, म्हणजे प्रतीतीस येते, म्हणजे अनुभवास येते, अप्रोक्षत्वाने हे ज्ञान होते, तेव्हाच या संसार वृक्षाचा अंत आहे, एरवी नाही, म्हणजे तोपर्यंत नाही. म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि त्या ज्ञानाची अनुभूती येईपर्यंतच हा संसार वृक्ष आहे. आणि या ज्ञानाची अप्रोक्षानुभूती प्राप्त झाली की संसार वृक्ष म्हणजे सत्यत्वाने तो अनुभवास येणे हे संपतं. म्हणजे ध्यानात घ्या, जगत तेच राहतं. म्हणजे आत्मानुभूतीपूर्वी तुम्हाला समोर जे जांभळाचं झाड दिसत असेल, ते आत्मानुभूती प्राप्तीनंतर ते झाड जांभळाचंच दिसतं. म्हणजे असा काही बदल होत नाही, नाही तर जगत व्यवहार चालला नसता. जीवनमुक्तांच्याकडून जगत व्यवहार चाललाच नसता. तसं ते नाही. फक्त जगत सत्यत्वाची प्रतीती जाते, जगत तेच राहतं. ह्यासाठी आध्यात्मिक प्रवचनामध्ये काही वेळेस जगताचा बाध होतो असा शब्दप्रयोग केला जातो, पण तो अत्यंत अपुरा आहे. तो शब्दप्रयोग अत्यंत अपुरा आहे. कारण जगताचा बाध होतो हे गुणरम्यतेत भर घालतं. पण जगत तेच राहतं त्याची प्रतीती, जे आज ते जगत सत्य आहे म्हणून येत असते, तद्रूपतेने येत असते, तादात्म्याने येत असते, ती प्रतीती चालल्या जातं, ते तादात्म्य चाललं जातं, ते तद्रूपता चालल्या जाते. जे आपण मागील वेळेस सिनेमाच्या उदाहरणाद्वारे आपण विस्ताराने पाहिलं. तर त्या पद्धतीने जसा सिनेमा दिसत राहतो त्या पद्धतीने दृश्य जगत दिसत राहतं आणि अर्थातच त्यातली सत्यत्वाची प्रतीती पूर्णपणे संपलेली असते. आता काय त्याच्यानंतर आता 254 ही ओळी पाहूया. म्हणून स्वप्नीची या छाया ओखद चेवीची धनंजया तेवी अज्ञान मुळायया ज्ञानची खडग. म्हणून स्वप्नीची या घाया ओखद चेवीची धनंजया, घाया म्हणजे घाव, स्वप्नीची या घाया म्हणजे स्वप्नामध्ये प्राप्त झालेल्या घावास, म्हणजे कोणीतरी आपल्यावर तलवारीने वार केला असा घाव झालेला आहे. ओखद चेवीची धनंजया तेवी अज्ञान मुळायया ज्ञानचे खडग. त्या घावाची प्रतीती केव्हा जाते? स्वप्नातून बाहेर आल्यानंतरच जाते. स्वप्नात झालेल्या तलवारीच्या घावाची प्रतीती जागृत होण्यानेच जाते. त्याप्रमाणे अविद्येमुळे येणारी जगत सत्यत्वाची प्रतीती ज्ञान खडगानेच जाते. म्हणजे ज्ञानाचा निधिध्यासनाद्वारे, म्हणजे ध्यानाभ्यासाद्वारे खडगाप्रमाणे वापर केल्याने अविद्या संपते. त्यानंतर त्यासाठीच 200 पुढील श्लोक, आता आपण पुढील ओव्या पाहूया.
परी तेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नवे, अभंग बळ व्हावे बुद्धीसी गा. मग त्यासाठीचा उपाय सांगितलेला आहे. उठिलेनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्गू ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुणे आताची गेले. सुणे म्हणजे कुत्र. वैराग्याचं बळ किती पाहिजे, तर कुत्रच्या वांतीसारखं. कुत्र्याची जर का वांती मनात जरी आणली तरी कशी किळस येते. आणि त्यात माऊली काय म्हणतात, त्या कुत्र्याने आत्ताच वांती केलेली आहे. तर त्या वांतीप्रमाणे सर्व विषयांच्या बाबतीतल्या असलेल्या सुखासंबंधाने वैराग्य प्राप्त होणं गरजेचं आहे. इतक्या प्रखर वैराग्याचे बळ अभंग निश्चयाद्वारे बुद्धीला असावे लागते. हा या ओव्यांचा अर्थ आहे. पुढे काय म्हणतात, मग देहाहंतेसी दळे, सांडुनी एकेची वेळे, प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. मग देहाहंतेचे दळे, सांडुनी एकेची वेळे, प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. जगत सत्यत्वाची प्रतीती ही अविद्या आहे. ही आत्मा नसून देहाने मर्यादित असलेला जीव आहे. काय म्हणतात, देहाहंतेचे दळे, ही मी आत्मा नसून देहाने मर्यादित असलेला जीव आहे. ही सध्याची सर्वांना असलेली प्रतीती अविद्येच्या मुळाशी आहे. म्हणून मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा आहे, या ज्ञान खडगावरील, अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान आहे, पण ह्या ज्ञान खडगावरील मी देह आहे ही म्यान काढून टाकून स्थिर व निश्चल बुद्धीत ते ज्ञान खडग अनुभव रूपाने धारण करावयाचे आहे. सारांश, वैराग्याद्वारे ध्यानाद्वारे अहम ब्रह्मास्मी या शब्द ज्ञानाशी एकरूपता साधावयाची आहे. ध्यानाभ्यासाद्वारे या शब्द ज्ञानाचे रूपांतर प्रतीतीत करावयाचे आहे. ही ओवी परत वाचतो मी. मग देहाहंतेचे दळे, दळे म्हणजे म्यान, देहाहंतेची म्यान, सांडुनी एकेची वेळे, ती सोडून देऊन प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. हातात जसं तुम्ही ज्ञान खडग धारण करता, जसं खडग धारण करता त्या पद्धतीने ज्ञान धारण करावयाचं आहे. पुढे, ते आत्मज्ञानाचे खांडे, अद्वैत प्रभेचे निवाडे, भेदील उरोकवणी नेदील उरोकवणीकडे भववृक्षासी. ते आत्मज्ञानाचे खांडे, अद्वैत प्रभेचे निवाडे, नेदील उरोकवणीकडे भववृक्षासी. म्हणजे ते आत्मज्ञानाचं खांडे म्हणजे खडग धारण केल्याद्वारे, म्हणजे आत्मानुभूती प्राप्त झाल्याद्वारे अद्वैत प्रभेचे निवाडे, अद्वैताची प्रभा जी सर्वत्र पसरते त्याद्वारे कुणीकडेही भववृक्ष आता दिसणार नाही. नेदिल उरोकवणीकडे कुठेही भववृक्ष आता उरणार नाही. अहम ब्रह्मास्मी ही प्रतीती आल्यानंतर व ती आघातात प्रलोभनात टिकल्यानंतर ध्यानाभ्यासाने निधिध्यासनाने सर्वम खल्विदम ब्रह्म या ज्ञानाशी साधक एकरूप होतो. ती एकरूपता ज्ञानाची अप्रोक्षानुभूती द्वैत संपविते. ते आत्मानुभूतीच्या खडगाची सतत दृश्यापर्यंत, म्हणजे जे जे दिसते तेथपर्यंत पसरत राहणारी अद्वैत प्रभा भववृक्षाच्या सत्य प्रतीतीस उरू देत नाही. हा ओवीचा अर्थ. परत एकदा ओवी वाचतो. ते आत्मज्ञानाचे खांडे, अद्वैत प्रभेचे निवाडे, नेदिल उरोकवणीकडे भववृक्षासी. ते आत्मानुभूतीच्या खडगाची सतत दृश्यापर्यंत, म्हणजे जे जे दिसते तेथपर्यंत पसरत राहणारी अद्वैत प्रभा भववृक्षाच्या सत्य प्रतीतीस उरू देत नाही. आता ही जे ज्ञानासंदर्भामध्ये आपण ओव्या ऐकल्या त्या संदर्भात आपण आता ध्यान करणार आहोत. पुढील ओव्या
म्हणजे ओवी 267 ते 275 अध्याय 15 मधील महत्वाच्या असलेल्या या ओव्या ध्यानाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. त्या समष्टी ज्ञानाच्या दृष्टीने जशा उपयुक्त आहेत, म्हणजे जागृतावस्थेमध्ये ज्ञान अनुभवास येण्याच्या दृष्टीने त्या जशा उपयुक्त आहेत, तशाच त्या ध्यानाच्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त आहेत. आणि आपण आता ध्यानाच्या दृष्टीने ध्यान करत त्या ओव्यांचा आस्वाद आपण घेणार आहोत. तर ध्यानाची सुरुवात आता आपण करूया. त्यासाठी काही नेहमीच्या सूचना आपण आता पाहूया. बनियन जर आत खोचलेली असेल तर ती थोडीशी वर ओढावी, म्हणजे ती खांद्याला खाली ओढणार नाही. त्यानंतर खुर्चीत मऊ आसनावर आपण बसलेले आहोत, म्हणजे आपण सुखासनातच आहोत. आडी घातलेले तळपाय मागे पुढे करून कमरेखालील संपूर्ण भाग सुखासनात आहे याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर महत्वाची सूचना, पाठ अशी उंच करावी, म्हणजे स्वतःची उंची वाढेल आणि त्यामुळे पाठीमध्ये जो ताण येईल तो कमी करून सुखासनात जाण्यासाठी वाढवलेली उंची थोडी कमी करावी. त्यास माऊलीने पृष्ठांत उचलुनी अशी संज्ञा पुढे अध्याय 6 मध्ये वापरलेली आहे. तर पृष्ठांत उचलून आपण सुखासनात बसावायचं आहे. संपूर्ण शरीर विश्रांत करावयाचं आहे, रिलॅक्स. चेहऱ्यावर स्मित हास्य, त्याद्वारे चेहऱ्यावरील स्नायू शिथिल होतील, विश्रांत होतील. खांदे ढिले सोडावेत. हात माऊलींच्या मूर्तीप्रमाणे डाव्या हातावर उजवा हात ठेवलेला, असं संपूर्ण सुखासनात बसावयाचं आहे. शरीरच शरीराला सावरून धरते. आपणास काहीही करावे लागत नाही. शरीराद्वारे काहीही करावयाचे नाही. तसेच मनाद्वारे काहीही करावयाचे नाही. आपला वृत्तीप्रवाह दोन प्रकारे सुरू असतो. एक आहे इदम वृत्ती, समोर जे जे दिसते ते हा घट आहे. हा पट म्हणजे वस्त्र आहे.
अशा पद्धतीने समोर जे जे दिसते ते ते पाहणे म्हणजे इदम वृत्तीने पाहणे. आणि दुसरी वृत्ती आहे अहम वृत्ती. म्हणजे जसे हा माझा हात, हे माझे डोळे, हे माझे शरीर, ही माझी पत्नी, हा माझा मुलगा, ही माझी संपत्ती, ही माझी कीर्ती, ही माझी सत्ता. विशेष म्हणजे हे माझे मत. अशा पद्धतीने जे पाहणे सुरू असते त्यास अहम वृत्तीने पाहणे असे म्हणतात. अर्थात सर्व वृत्ती प्रवाह हा इदम वृत्ती व अहम वृत्ती असा सुरू असतो. ध्यानामध्ये या दोन्ही वृत्ती नसतात. कशा ते माऊली सांगतात. मग इदंतेसी वाळले, जे मीपणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. ध्यानामध्ये इदम वृत्तीने सुरू असणारा वृत्ती प्रवाह वाळून गेलेला म्हणजे संपलेला. इदंतेसी वाळले म्हणजे हे म्हणून बोट दाखवणे सुरू असलेला जो वृत्ती प्रवाह असतो तो संपलेला. आणि अहम वृत्ती प्रवाह जे स्वतःकडे निर्देश करून जो वृत्ती प्रवाह सुरू असतो ती नसणारी अवस्था, स्थिरावलेली. जे मीपणे वीण डहारले, डहारले म्हणजे स्थिरावले. अशा रीतीने संपूर्ण वृत्ती प्रवाह संपलेला, थांबलेला अशा वृत्तीशून्य अवस्थेतच अनुभवास येते अशी ज्याची प्रसिद्धी आहे ते आत्मस्वरूप, ते आपले स्वरूप आपणच पहावे. ते रूप पाहिजे आपले आपणची. पाहिजे म्हणजे पहावे. ते रूप पाहिजे आपले आपणची. आपणच आपले ते रूप पहावे. अर्थात संपूर्ण वृत्ती प्रवाह संपलेला, स्थिरावलेने अंतःकरणे मनातील करणे सोडून देऊनची विश्रांत असलेली अवस्था स्वतः स्वतः पहावी. सर्व करणे सोडून दिलेली अवस्था स्वतः स्वतः अनुभवावी.
वृत्ती प्रवाहात वाहत जाऊ नये त्यासाठी साक्षीभाव जोपासावा. मनात आलेल्या विचारास नाकारू नये. साक्षीभावाने पाहावे. म्हणजे तो विचार, ती इदम अहम वृत्ती आपोआप संपते आणि स्वतःचे स्वरूप स्वतःच्या अनुभवासाठी उपलब्ध राहते. मग इदंतेशी वाळले जे मीपणे विण डहारले ते रूप पाहिजे आपले आपणचे. स्वतःचे रूप म्हणजे आरशात पाहतो तसे प्रतिबिंब नाही. स्वतःचे रूप म्हणजे अरूप असलेले स्वतःचे अस्तित्व. त्यामुळे आरशाच्या आधाराने आपण जसे आपले प्रतिबिंब पाहतो तसे पाहणे ध्यानावस्थेमध्ये अपेक्षित नाही. परिदर्पणाच्या आधारे एकच करुणे दुसरे मुख पाहता गव्हारे तैसे नको हो. आरशातील चेहऱ्याकडे पाहणे, स्वतःच्या बिंबास प्रतिबिंब करून पाहणे ही सुद्धा वृत्तीच आहे. तशा पद्धतीने स्वतःचे स्वरूप पाहावयाचे नाही. मग कसे पाहावयाचे? हे पाहणे ऐसे असे वीरा, जैसा न बोडलिया विहिरा. बोडलिया म्हणजे खोदलेल्या, न खोदलेल्या विहिरीप्रमाणे. मग आपलिया उगमी झरा भरोनी ठाके. इदम वृत्ती नको, अहम वृत्ती नको. आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे पाहणे नको, तर न खोदलेल्या विहिरीमध्ये झरा कसा असतो ते आपण कसे अनुभवतो तसे. म्हणजे पहिल्या दृष्टांतात पाहणे संबंधाने अभाव सांगितला. आता या भूमीमध्ये करणे या संबंधाने अभाव सांगितला. अर्थात ध्यानामध्ये काहीही करावयाचे नाही, विश्रांत व्हावयाचे आहे. शरीराने काही करावयाचे नाही, तसेच मनाने काही करावयाचे नाही. साक्षी भावात बसून राहावयाचे. मग काय होतं? नातरी आटलिया अंभ. अंभ म्हणजे पाणी.
निजबिंबी प्रतिबिंब नेहटे का नभिनभ घटाभावी. जर आपण पाण्यात प्रतिबिंब पाहत आहोत पण पाणीच आटून गेलं तर प्रतिबिंब स्वतःच्या बिंबाशी एकरूप होतं. त्याप्रमाणे सर्व क्रिया सोडून दिल्या की काय होतं? नभिनभ घटाभावी. घटातील आकाशाचा बाहेरील आकाशाशी एकरूपता होते. अजून एक दृष्टांत देतात. नाना इंधनांशू सरलेया. इंधन संपलेल्या, सरलेया म्हणजे संपलेल्या. वन्नी परते जेवी आपण अपया. अग्नी जो आहे आपल्याच ठिकाणी परत येतो. इंधन संपल्यामुळे जाळणे ही क्रिया संपलेली असते आणि मग अग्नी आपल्या स्वतःच्या ठिकाणी परत येतो. तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे जेगा. तसे स्वतः स्वतःचे स्वरूप पहावयाचे आहे. पहावयाचे आहे म्हणजे पुन्हा कृती आहे, क्रिया आहे असे वाटू नये. म्हणून माऊली म्हणतात हे पाहणं कसं आहे? जिव्हे आपली चवी चाखणे. जिभेने स्वतःची चव चाखण्यासारखे. चक्षु निज बुबुळ देखणे. बुबुळाने स्वतः स्वतःला पाहणे. आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै. तशा पद्धतीने स्वतः स्वतःकडे पाहावयाचे आहे. अजून एक दृष्टांत देतात. का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे. नाना पाणी भरले खोळे पाणीयाची. हा अनुभव कसा असतो? प्रभाच प्रभेमध्ये मिळते. आकाशच आकाशावर लोळते किंवा पाण्याच्या खोळीमध्ये पाणी भरले जाते. त्या पद्धतीने स्वतःच्या स्वरूपासंबंधाने, स्वतःच्या अस्तित्वासंबंधाने अनुभव घ्यावयाचा आहे. आपणची आपण याते पाहिजे जे अद्वैते. ते ऐसे होय निरुते बोलीज तू असे. अशा पद्धतीने आपणच आपणाकडे पाहावयाचे आहे. अद्वैताने म्हणजे त्रिपुटी रहिततेने. ज्ञाताच ज्ञेय आहे अशा पद्धतीने पाहावयाचे आहे. हे मी स्पष्टपणे सांगत आहे. निरुते बोलीजितू असे. मुख्य ओवी. जे पाही जतेन वीण पाहिजे काही नेणणची जाणीजे. आद्य पुरुष का म्हणिजे जया ठाया ते. स्वतःच्या अस्तित्वाकडे पाहणे म्हणजे अनुभवणे. हे कसे आहे? पाहणेपणा न धरता पाहणे. पाहणेपणा अनुपस्थित असलेले पाहणे. असे
स्वतःच स्वतःकडे पाहत राहावयाचे आहे. म्हणजे स्वतःचे अस्तित्व स्वतःच अनुभवत राहावयाचे आहे. पाहणेपणा धारण न करता पाहणे. इदम अहंभावाने जाणणे थांबलेली अवस्था जाणावी. मनात विचार नाही, वृत्ती नाही, ही अवस्था स्वतः जाणावी, अर्थात अनुभवावी. जागृत अवस्थेत जे सतत त्रिपुटीद्वारे पाहिले जात असते ते थांबलेली अवस्था अनुभवावी. अशा पद्धतीने स्वतःचे अस्तित्व अनुभवत राहणे यास माऊलीने प्रस्तुत ओवीत म्हटले आहे. ध्यान याची म्हणजे आत्म्याच्या भेटीची उत्कंठा वाहत असते. स्वतःच अस्तित्व अनुभवत बसून राहावे. पूर्णतः विश्रांत. शरीराद्वारे काहीच करणे नाही, मनाद्वारेही नाही. पूर्ण विश्रांती. जागृत अवस्थेत जे सतत करणे सुरू असते त्या इदम अहम वृत्तीपासून पूर्ण विश्रांती. जागृत अवस्थेत जे पाहणेपणा, मी पाहत आहे असा पाहणेपणा सह जे पाहणे सुरू असते त्यापासूनची विश्रांती. मी काहीच आता जाणत नाही हे जाणणे सुरू आहे. माझ्या मनात काहीच नाही हे जाणणे सुरू आहे. मनात विचार वृत्ती आली की साक्षी भावाने पहा. ती वृत्ती, तो विचार आपोआप विरून जात असल्याचे पहा. स्वतःचे अस्तित्व जे चैतन्याने भरून आहे त्या चैतन्यासह स्वतःचे अस्तित्व पाहत राहा.
पहाणेपणा सोडून पाहत राहा. जाणण्यासाठी मनात काही नाही, हे जाणत राहा. स्वतःची जीभ जशी स्वतःचा चव चाखते, त्याप्रमाणे हे आहे. स्वतःचे बुबुळ जसे स्वतःच पाहते, त्याप्रमाणे हे पाहणे आहे. या पाहणेपणात जे स्वतःच्या अस्तित्व अनुभवत राहण्याच्या अवस्थेत काय होते? एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी. जागृत अवस्थेत जे सतत मी हा आहे, असाच आहे, हे जे स्वतः संबंधाने स्फुरण असते, ते ध्यानाच्या वेळी संपून जाते. आणि हे स्फुरण संपलेल्या अवस्थेत जे अनुभवण्यासाठी राहते, तो मी म्हणजे आत्मा, म्हणजेच हृदयस्थ परमात्मा. साक्षी भावात बसून राहा व स्वतः स्वतःला अनुभवत राहा. स्वतःचे अस्तित्व अनुभवत राहा. ज्ञाताच ज्ञेय झालेला आहे.
स्वतःच स्वतःला पाहिले जात आहे. वृत्तीरहिततेद्वारे पाहिले म्हणजे अनुभवले जात आहे. सचेत व सजग राहून स्वतःच पाहत राहा. म्हणजेच स्वतःचे अस्तित्व व शरीराच्या आकाराने मर्यादित असलेले चैतन्य अनुभवत राहा. जागृतीत सर्व कर्मासाठी अधिष्ठान असलेला आत्मा निष्क्रिय असल्याचे पाहत राहा. हळूहळू ध्यानावस्थेतून जागृत अवस्थेत या. त्यासाठी हाताची थोडी हालचाल करा. पायाची थोडी हालचाल करा व हळूहळू डोळे उघडा.
हीच अवस्था म्हणजे मनरहित अवस्था समष्टी स्तरावर पाहण्यासाठी, ते जागृत अवस्थेत पाहण्यासाठी काय आवश्यक आहे? परिसंता सवे बसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. येण्याचे सत्कर्मे वशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी. ध्यानावस्थेमध्ये जो मी अमुक आहे असा असा नाव विद्याविभूषात असणारा आहे, हे जे अहमचे स्फुरण होते ते जसे विश्राम पावले तसे ते जागृत अवस्थेमध्ये विश्राम पावते. आणि त्यासाठीचा साधा सोपा उपाय काय आहे? संता सवे वसता योग ज्ञानी पैसता. म्हणजे संत संगती आणि त्यासोबत ज्ञान आणि योग यांचा आपापसाशी सुसमन्वय केलेला तो वाढत गेला पाहिजे. आणि गुरुचरण उपासिता वैराग्यसी, वैराग्यासह गुरुचरणाची उपासना असे केले. येण्याची सत्कर्मे म्हणजे या सत्कर्माद्वारे अशेषही अज्ञान, जे अज्ञान आहे, अविद्या आहे, ती पूर्णतः संपून जाते. आणि मग अहम वृत्ती जागृतावस्थेत सुद्धा पूर्णतः विश्राम पावते. अर्थात कर्तेपणा संपल्याचा अनुभव जागृत अवस्थेत सुरू होतो. आणि त्यासाठीची पहिली पायरी म्हणजे ध्यानाभ्यास. ज्ञान आणि ध्यान, माऊलीने काय सांगितलं? योग ज्ञानी पैसता. ध्यान आणि ज्ञान असा समन्वय माऊलीने ज्ञानेश्वरीत सांगितलेला आहे, जो 15व्या अध्यायातील महत्वाच्या ओव्याद्वारे आपण आता ध्यानावस्थेत अनुभवला आहे. आणि हा अनुभव जागृत अवस्थेत घ्यावयाचा आहे, जो यथावकाश ध्यान आणि ज्ञान यांचा सुसमन्वय वाढीच केला असता अनुभव प्राप्त होतो. त्यासाठी माऊलीने ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्या साधना मात्र पूर्ण श्रद्धेने अनुष्ठानवत करत राहणे हे आवश्यक आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी थांबणार आहोत. एकच विषय राहिला, तो म्हणजे आताच संपवणं आवश्यक आहे, तो म्हणजे पातंजल योगाच्या ध्यानाभ्यासाची पद्धत आणि माऊलीने सांगितलेली पद्धत यामध्ये खूप खूप अंतर आहे. सध्या वारकरी संप्रदायात ध्यान शब्द आला की त्यावर पातंजल योगाचा शिक्का मारण्यात येतो आणि पातंजल योगाचं ध्यान हे खूप अवघड आहे, कष्टप्रद आहे, वेळखाऊ आहे हे सांगून विषय बदलण्यात येतो. हे खरं आहे की पातंजल योगातील ध्यान हे वेळखाऊ आणि कष्टप्रद आहे, तसे माऊलींचा ध्यानाभ्यास नाही. माऊलींचा ध्यानाभ्यास हा ज्ञानाची अनुभूती प्राप्त करून देणारा, ज्ञानाच्या अंगाने जाणार आहे. पातंजल योगातील ध्यानाभ्यास कसा आहे? जसा बगळा माशाचं ध्यान करतो त्याप्रमाणे एक आलंबन निवडून त्यावर वृत्ती सतत एकाग्र करीत राहून, म्हणजे मनावर ताबा मिळविण्याच्या दिशेने आहे. माऊलींचा अभ्यास मनावर ताबा मिळविण्याच्या दिशेने नसून मन संपविण्याच्या दिशेने आहे. पातंजल योगामध्ये मनावर ताबा आधी स्थूल आलंबन, मग उत्तरोत्तर सूक्ष्म आलंबन, अशा पद्धतीने
मन एकाग्र करीत जाणे, एक आलंबन निवडून, एक वृत्ती निवडून, एक भावना निवडून त्यावर मन सतत एकाग्र करत राहणे आणि त्यामध्ये धारणा, ध्यान, समाधी असा संयम प्राप्त होऊन प्रत्येक टप्प्यावर समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर पुढचा टप्पा अशा पद्धतीने पुढे पुढे उत्तरोत्तर प्रगती साधत जाऊन मनास मग अखेरच्या टप्प्यामध्ये असंप्रज्ञात समाधी प्राप्त करावायची आहे. म्हणजे काहीही नाही अशी समाधी प्राप्त करायची आहे आणि त्यासाठी कितीतरी टप्पे ओलांडावायचे आहेत. तर तसे कुठलेही टप्पे न ओलांडता सरळ सरळ असंप्रज्ञात समाधीकडे घेऊन जाणारं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा ध्यानासाठी सांगड घालणे असा सुसमन्वय ज्ञानेश्वरीमध्ये आहे. त्याचा आज आपण आता ओव्याद्वारे सरळ सरळ अनुभव घेतलेला आहे. आता आपली प्रवचनाची वेळही संपत आलेली आहे. दिनकर काकांना आपण आजची प्रार्थना करण्याची विनंती करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.